नमस्कार, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलवर. भेंडीची भाजी खायला आवडत नाही असं म्हणणारेही आज ही रेसिपी खाऊन बोटं चाटतील. आज मी तुम्हाला अशी भेंडी मसाला दाखवणार आहे जी अजिबात चिकट होत नाही. मसाला प्रत्येक भेंडीला छान कोट होतो आणि चव इतकी भन्नाट लागते की पोळ्या कमी पडतील. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी एक कढई घेतलेली आहे. त्या कढईमध्ये मी सुकं खोबरं किसून घेतली आहे छोट्या वाटीने, वाटी भरून. ते आपल्याला छान लालसर होईपर्यंत कढईमध्ये भाजून घ्यायचे या पद्धतीने. आता या कढईमध्ये मी या छोट्या वाटीने 1 वाटी शेंगदाणेही टाकते. तेही आपल्याला छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे. या सगळ्यांचा ना आपल्याला मसाला बनवायचा आहे, त्यासाठी आपण हे भाजून घेतोय. हे पहा, शेंगदाणेही छान असे भाजलेले आहेत. त्यामध्ये मी अर्धी वाटी तिळही टाकते आणि तेही छान भाजून घेते. तीळ उडायला लागले की समजायचं तीळ छान भाजलेले आहेत. तिळही भाजले आहेत, हे मी काढून घेते. आता यामध्ये ना आपल्याला 1 चम्मच धने टाकायचे आहेत आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत आणि जिरेही टाकायचे 1 चम्मच आणि मीठ टाकायचे 1 चम्मच आणि भरपूर सारं कोथिंबीर टाकायचे आणि हे छान मिक्सरला याचं वाटण बनवून घ्यायचे. मिक्सरला मी याचं या पद्धतीने वाटण बनवून घेतली आहे. आता यामध्ये ना आपण मसाले टाकूया. यामध्ये मी अर्धा चम्मच हळद टाकते, 2 चम्मच लाल तिखट टाकते आणि अर्धा चम्मच कांदा लसूण मसाला टाकायचा आहे आणि अर्धा चम्मच आपल्या ठेवणीतला जो गरम मसाला असतो तो टाकायचा आणि हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे हे मसाले. हे पहा, हे छान असा आपला मसाला तयार आहे. आता ना आपण भेंडी कट करून घेऊया. इथे मी 1/2 किलो भेंडी घेतलेली आहे. याला मी स्वच्छ धुवून घेतली आहे आणि भेंडी धुतल्याच्या नंतर त्याला कोरडं करून घ्यायचे, कापड्याने पुसून घ्यायचे आणि भेंडी कोरडी झाल्याच्या नंतर आपल्याला अशा पद्धतीने भेंडी कट करून घ्यायची आहे. मी जसं दाखवते ना त्या पद्धतीने आपल्याला भेंडी कापून घ्यायची आहे. हे पहा अशी, म्हणजे यामध्ये आपल्याला तो मसाला भरता येतो. भेंडी पूर्ण कोरडी झाल्याच्या नंतरच आपल्याला कापायची आहे. ओली भेंडी नाही कापायची, मग ती चिकट होतं. म्हणून याच पद्धतीने मी सगळे भेंडी कट करून घेतलेली आहे. आता आपल्याला हा जो आपण मसाला बनवून घेतला होता ना, तो मसाला या भेंडींमध्ये भरायचा आहे. या पद्धतीने थोडासा मसाला घ्यायचा आणि हा मसाला यामध्ये भरायचा आहे. याच पद्धतीने मी सगळ्या भेंडींमध्ये मसाला भरून घेते. जर तुम्ही कधी या पद्धतीची मसाला भेंडी बनवली नसेल तर एकदा नक्की बनवा. खूप अप्रतिम लागते. लहान मुलेही खूप आवडीने खातात. नेहमी त्याच पद्धतीची भेंडीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर एकदा या पद्धतीची भेंडी नक्कीच बनवा. हे पहा, मी सगळ्या भेंडींमध्ये मसाला भरून घेतली आहे. आता गॅसवरती कढई ठेवायची आणि त्यामध्ये तेल टाकायचं आहे. मी 2 चम्मच तेल टाकते आणि तेल छान गरम झाल्याच्या नंतर यामध्ये जिरे टाकायचे आणि जिरे छान तडतडल्याच्या नंतर ना यामध्ये आपल्याला जे आपण भेंडी मसाला भरून घेतली होती ती सगळी भेंडी यामध्ये टाकायचे आणि छान व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचे. एकदम हलक्या हाताने मिक्स करायचे आणि मग नंतर यावरती झाकण ठेवायचे. झाकण ठेवून छान 5 मिनिटं याची वाफ काढून घ्यायची आणि मग नंतर झाकण काढून पाहायचे आणि मग झाकण काढून हे परतून बघायचे. छान हे परतून घ्यायचे आणि परत झाकण ठेवायचे आणि परत 5 ते 7 मिनिटं हे भेंडी छान अशी वाफवून घ्यायची आहे. 10 ते 12 मिनिटांमध्ये ही भेंडी एकदम मस्त अशी वाफते, तुम्ही पाहू शकता. आता यामध्ये ना मी मीठ टाकते. थोडंसं मसाल्यामध्ये टाकली होती, यावरतून थोडंसं मीठ टाकते आणि छान व्यवस्थित हे असं कालवून घेते. आणि जो मसाला उरला होता ना आपला भेंडीमध्ये भरल्याच्या नंतर, तो उरलेला मसालाही यामध्ये टाकून द्यायचा आहे आणि हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे.
आणि मग नंतर यावरती कोथिंबीर टाकायची भरपूर अशी आणि मग नंतर यावरती झाकण ठेवायचं आणि परत एक 5 मिनिटं याची छान अशी वाफ काढून घ्यायची आहे. हे पाहू शकता मस्त अशी आपली चमचमीत अशी मसाला भेंडी तयार आहे. एकदम छान अशी ही शिजलेली आहे. मी तुम्हाला हाताने दाखवते, पाहू शकता एकदम परफेक्ट अशी आपली भेंडी शिजलेली आहे. अजिबात चिकट वगैरे काही होत नाही आणि टेस्ट खूप अप्रतिम लागते. हे पहा किती मस्त दिसते चमचमीत अशी आणि काहीतरी वेगळ्या पद्धतीची मसाला भेंडी. हे मी सगळी डिशमध्ये काढून घेते. ही भेंडी मसाला गरमागरम फुलका, पोळी, पराठा, भाकरी बरोबर सर्व करा. एकदा ही पद्धत वापरून पाहिली की तुम्ही भेंडी नेहमी अशीच बनवाल. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही ही भेंडी मसाला बनवली आहात का ते. आणि अशाच सोप्या, चविष्ट आणि रोजच्या स्वयंपाकातील भन्नाट रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया पुढच्या स्वादिष्ट रेसिपीसोबत. धन्यवाद.